या प्रकरणी न्यायदंडाधिकारी आरती कुलकर्णी यांनी संजय राऊत यांना 15 दिवसांचा साधा तुरुंगवास आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आक्रमक नेते संजय राऊत यांना न्यायालयाने दिलेल्या तुरुंगवासाच्या शिक्षेतून वरिष्ठ न्यायालयाने संजय राऊत यांची निर्दोष मुक्तता केली आणि विरोधी पक्षांच्या नेत्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करणारे भाजपाचे नेते किरीट सोमय्या सपशेल तोंडावर आपटले। संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा सोमय्या यांच्यावर शौचालय घोटाळ्याचे आरोप केले होते आणि मग या आरोपानंतर मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्या विरुद्ध मानहानीचा दावा दाखल केला होता। मेरा भाईंदर महापालिकेतील शौचालय बांधण्याच्या कामातील 3,90,00,000 रुपयाच्या घोटाळ्याचं वृत्त दैनिक सामनानं एप्रिल 2022 मध्ये प्रसिद्ध केलं होतं। ते वृत्त त्याचबरोबर खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी विधानं केल्यानं बदनामी झाली असा दावा करीत या मेधा सोमय्या यांनी माझगाव न्यायालयामध्ये अब्रू नुकसानीचा खटला दाखल केला होता। या प्रकरणी न्यायदंडाधिकारी आरती कुलकर्णी यांनी संजय राऊत यांना 15 दिवसांचा साधा तुरुंगवास आणि 25,000च्या दंडाची शिक्षा सुनावलेली होती। संजय राऊत यांना न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर राजकारणामध्ये मोठी चर्चा झालेली होती। संजय राऊत यांनी मात्र न्यायालयाच्या या निकालावर सत्र न्यायालयामध्ये अपील केलं। सत्र न्यायालयामध्ये या प्रकरणाची सुनावणी बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होती, रखडलेली होती। अखेर आता या न्यायालयाची सुनावणी झाली आणि शिवसेनेचे आक्रमक नेते संजय राऊत यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली। माझगाव न्यायालयाने संजय राऊत यांना शिक्षा सुनावल्यानंतर संजय राऊत यांनी सत्र न्यायालयामध्ये धाव घेतली होती तेव्हाच सत्र न्यायालयानं त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिलेली होती। आता मात्र त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। संजय राऊत यांनी या निकालाला सत्याचा विजय असं म्हटलेलं आहे। प्राध्यापक डॉक्टर मेधा सोमय्या यांची व्यक्तिगत मानहानी करण्याचा कोणताही उद्देश नव्हता। घोटाळ्या संदर्भामध्ये आमदार प्रताप सरनाईक यांनीच तक्रार दाखल केलेली होती आणि त्या आधारे वक्तव्य केलं होतं। न्यायालयात सादर केलेले पुरावे, कागदपत्र यावरून न्यायालयाने योग्य तो निकाल दिला। या निकालाचा आम्ही आदर करतो, हा सत्याचा विजय आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं। सत्र न्यायालयाच्या या निकालामुळे उद्धव ठाकरे शिवसेनेतून आनंद व्यक्त करण्यात आला।